शब्दाचा अर्थ आपल्याला काढून घ्यायचा आहे. आपण जर आपल्या शब्दाचा अर्थ, त्याची महती सुद्धा त्या हृदयात जर डोक्यात जाऊ शकत नाही तर आपलं म्हणून काहीच उपयोग नाही. फक्त पुस्तकी ज्ञान, पुस्तकी किडे आयुष्यात चालत नाही. पुस्तकी ज्ञानानं तुम्हाला त्या ठिकाणी नौकरशाही, गुलामशाही मिळू शकते, पण स्वतःच्या अनुभवातून, विचारातून जे मंथन तुम्ही चालवणार आहात ना, तुम्ही स्वतःचं स्वराज्य, स्वतःचं राज्य प्रस्थापित करू शकता. हे सामर्थ्य हे आपल्यामध्ये आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपल्या मुख्याध्यापकाला घेरायचंय, आपल्या संस्थाचालकाला घेरायचंय की साहेब मी अशी ट्रेनिंग घेतली, इतके दिवस इतकं सुंदर होतं, इतकं गुणगान होतं, खूप सुंदर होतं, असं उचकायचं, असं त्यांना बोलायचं सत्यता आहे इथं आहे का. जर आपण त्यांना महती कळली, समजली तर नक्की मुख्याध्यापक तुमचे साईडला. आणि मुख्याध्यापक तुम्ही मिळून त्यांनी युनिट स्थापन केल्यानंतर मुलांना त्याचं माहितीचं कार्यक्रम ठेवायचा, त्यासोबत पालकांची एक सभा घ्यायची, पालकांना महत्व कळवायचं, पालकांची महत्व त्याची चर्चा झाल्यानंतर आजची काय काळाची गरज आहे. कारण की आज जर शिक्षकांना सांगितलं की बेटा हा धचा उकार असाच पाहिजे आणि आईने सांगितलं नाही असंच करायला पाहिजे, तो विद्यार्थी, तो मुलगा आईचं ऐकत नाही, तो गुरुचा आहे. गुरुने सांगितलं 100 पेजेस बुक घे आणि आईने सांगितली जुनी आहे ती वापर रे. अरे आम्ही लहानपणी असताना आम्ही त्या ठिकाणी जुने बुक जमा करायचो, एक पेज जमा करून त्याला खिळे मारायचो किंवा त्याला शिड पाहून खीळ घालून डिंक वरून झाडाचे डिंक नाही तर ज्वारी आपले गव्हाच्या पिठाचे त्या ठिकाणी आम्ही ते खड बनवायचं, ते चिटकवत होतो. असं हा म्हणून त्या ठिकाणी आपण त्या पालकांना समजून सांगायचं असतं की काळ बदललेला आहे. मग त्यावेळेस सगळ्यात पहिले तर आपली वर्दीचे विशेषण करा. वर्दीचं विश्लेषण झाल्यानंतर ज्याप्रमाणे राजा त्या ठिकाणी आपली मीटिंग सभामध्ये घेत होते आणि त्याला सांगत होते की आई बहिणी त्या ठिकाणी सुरक्षित नाहीये, आपल्या त्या ठिकाणी जागोजागी त्या ठिकाणी गणी मिळत आहेत, कोणी कोणाच्या शेतामध्ये घुसतायत, कोणी कोणाच्या त्या ठिकाणी राज्यावरती वार करतायत, कोणी कोणाच्या गावावरती अटॅक करतायत आणि आज त्या ठिकाणी माणसाला जगणं अवघड करून घेतलं. कोणी त्या ठिकाणी देऊळ तोडत आहे, कोणी देऊळ त्या ठिकाणी पाहून टाकताय, कोणी विटंबा करणार हॅलो तर कोणी काय करतं याचा भरोसा नाहीये. म्हणून आपल्यासाठी व्यवस्थापनाची गरज आहे. ज्या डबल प्रिन्सिपल बनण्यासाठी आपल्याला डीएसएमचा कोर्स करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थापन कसं असतं, मॅनेजमेंट कसं असतं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, शिक्षकांचं आणि संस्थेचे हे सर्वांचं जे सांगड येत असते त्याच्यानंतर तो डीएसएम पुढे जन्माला येत असतो. म्हणजे मॅनेजमेंट आपल्याला पॉवर कशी करता आली पाहिजे हे त्याच्यामध्ये यायचं. त्याचप्रमाणे माझा राजाचा हा गुणगान, एकही पुस्तक नसताना, एकही परीक्षा देत नसताना सुद्धा राजानं त्या ठिकाणी या महाराष्ट्राला, या भारताला आपला अनमोल त्याने योगदान दिलेलं आहे. आणि त्यांच्या या शौर्यापासून, त्यांच्या गीता गाथापासून, त्यांच्या त्या ठिकाणी लढायापासून आज संपूर्ण देश अभ्यास करत आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आम्हाला फक्त त्या ठिकाणी मिरवणूक नको, आम्हाला फक्त झेंडा घ्यायचा नाही, आम्हाला विचार घ्यायचे आणि हृदयात टाकायचं, डोक्यात टाकायचंय आणि आम्हाला ते पेरायचंय आणि ते पेरलं तर उगणार आहे. म्हणून आपल्याला करायचं त्या ठिकाणी काय करायचं आहे, पालकांची व्यवस्था चर्चा झाल्यानंतर आपल्याला पूर्ण व्यवस्थित करायचंय की पुराण त्या ठिकाणी आपण पर्यायी घ्यायचंय. जे आपण सकाळी जातो, संध्याकाळी जातो, आपल्याला ट्राय करायला लागतात त्या ठिकाणी विविध प्रकारचे सावधान विश्राम आतापर्यंत आपण केले असेल, विश्राम केले, सावधान केले, टर्न घेतले, अबाउट टर्न, आगे पीछे टर्न, बहुत सारे आप लोगों ने किए हैं और करते आ रहे हैं. पर आज आपने प्रैक्टिस अलग से देखा कि नहीं यार कितना बेहतरीन चेंज होता है. यहाँ पे हमारी उंगली किस तरह से होते, हमारे ऑफिस, हमारे मेजर लोग कैसे खड़े रहते, क्या मजा आता है, क्या लगता है जब वो चलते हैं तो हवा के अंदर से ऐसी तेज नजराना सामने आ जाता है कि वो हवा है, क्या इंसान है, क्या पुतला है या और कोई कुछ है. इस तरह से वो आदमी चलता है, मतलब मेजर चलता है. कितनी प्रॅक्टिस होतीये. आम्हाला तेवढी प्रॅक्टिस करायची नाही, आम्हाला पोलीस बनायचं नाही. प्रत्येकाचं स्वप्न लहानपणी होतं. काय होतं स्वप्न, चोर पोलीस, ए मी पोलीस, मग तुला पकडलं मी. आम्ही लहानपणी असे गेम खेळत होतो, पण आताच्या काळामध्ये मोबाईलचे गेम खेळतात आणि त्याने घरच्यांची वाट लावतात. स्वतःच्या डोळ्याच्या वाट लावली, स्वतःच्या डोक्याचं त्या ठिकाणी पूर्ण किडे भरून टाकले. म्हणून त्या ठिकाणी समाजामध्ये आपल्याला किडे दिसायला लागले. परंतु मित्र हो, हे सर्व करत असताना आपल्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा, महान पुरुषांचा, सर्वांचा आपल्याला आत्मचरित्र करायचंय. आपल्याला त्यांचा सर्वांचा विचार करायचे, विचारांची मंथनाची आपल्याला शब्दांची सांगड करायची, अनेक पुस्तकांची आपल्याला सांगड करायची. आणि ते करत असताना आपल्या त्या ठिकाणी स्वतःला व्यवस्थापन, आपण स्वतः त्या ठिकाणी हे पुन्हा बनवा की यस मी करू शकतो, माझ्यात ती क्षमता आहे, ती पॉवर आहे. कारण की तुमच्यामध्ये इथं आले त्या ठिकाणी 60 लोक जे आहेत ना, आज 60-70 जेवढे लोक, येणाऱ्या पिढी 60,000 लोकांना तुम्ही सेवा करू शकता. येणाऱ्या 60,000 विद्यार्थ्यांना तुम्ही चांगलं गुणगान देऊ शकता आणि तो मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात पसरू शकतो की होय अरे स्वीटी सुंदर आहे,
होय, आम्ही RSP झालं तर आम्ही काय बदल केला? येस, बदल करू शकता. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 9व्या वर्षी त्यांनी जे कन्नडवरून आले होते, पुढे पुण्याला आले. पुण्याला येत असताना त्या ठिकाणी काय ओढते परिस्थिती तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. त्यावेळेस परिस्थिती एवढी बिकट होती की माणूस कधी घराच्या बाहेर एक माय मौली जाऊ शकत नव्हती. अशा परिस्थितीत आईच्या ठिकाणी आई जिजाऊने सांगितलं, हे लेकरा जा फिर गुण हे कर ते हे कर ते कर. आणि त्याला काय काय खेळायला लावलं. आणि आम्ही आमच्या लेकराला सांगतो, अरे नको खेळू नको, लागून जाईल, खेळशील पडून जाशील, हे लागून जाईल, नको हे तिकडे अंधार आहे जाऊ नको, हे तिकडे आग आहे तिकडे जाऊ नको, खाली पडशील. बाळा तू आहे ना गाडीत जात असताना सगळे जात असताना मधी बैस बर का. खिडकीच्या बाजूला बसला, डोळ्याला फटका लागला रे माझा लेकरा, मग मधी बैस, मध्ये साईडला पण बसू नका कारण गाडी तिरपी झाली तू खाली पडून नसेल. म्हणजे आई बापांना आपल्या लेकरांसाठी भ्याव करून ठेवलेला आहे. काय केलं त्याला? फक्त भ्याव मध्ये कडा टोपण देऊन टाकलेलं आहे. नाही तू असं होशील, तू तसं होशील. पण तोच पोरगा ज्या वेळेला आईबाप नसताना रस्त्यावरती गाडी चालवतो, रस्त्यावरती सांडून जातो, पडून जातो, तो आजूबाजूला बघतो, कोणी ओळखीवाल्यांचं बघितलं नाही, मला नाही बघितला, रक्त निघतं, त्रास होतो, कोणी बघून मला हसतो. मग त्या मुलाचं जर एवढं कळतं तर आपल्या सर्वांना किती कळलं पाहिजे. ही वास्तवता आहे. म्हणून माझ्या राजाने त्या ठिकाणी हा विचार केला नाही. तलवारबाजी शिकताना, भाले शिकताना, घोडेबार फिरताना त्या ठिकाणी हे विचार करायला लागला. म्हणून आपल्या आई जिजाऊने हा विचार केला नाही. माझा तान्हा लेकरू आहे, एकूण तर एक लेकरू आहे, जर त्याने खेळला तर असं केला, तलवार त्याला लागली तर मग दादाची कुठे थांबवायचं, तसं असं नाही केलं होतं. या आपल्या सर्वांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तुम्हाला इतिहास जास्त माहिती आहे, तुम्ही वास्तवात त्या ठिकाणी जगत आहात. परंतु आपण स्वतःसाठी काहीतरी चुका करतोय. मित्र हो, आपल्या तर एवढ्या चुका होत आहेत की खूप काही, कारण की आपण त्याने एक देवा समोर पाहत आहे. आपलं रूप एक देव आहे. देव म्हणजे कसं? कर लो दूर प्रभु मेरे मन में अंधेरा है, कर लो दूर प्रभु मेरे मन में अंधेरा है, जब से तेरी लगन लगी हुआ मन में सवेरा है, इतना बता दो प्रभु कि मेरी मंजिल है कहाँ, मुझे ले चलो वहाँ जहाँ संतों का ढेरा है, जहाँ संतों का ढेरा है. म्हणून त्या ठिकाणी मेल्याशिवाय माणसाला स्वर्ग कळत नाही, लागल्याशिवाय जखमेची वेदना कळत नाही, खाल्ल्याशिवाय माणसाला पोट भरलं की ते कळत नाही. म्हणून माणसाला त्या ठिकाणी करायलाच पाहिजे. आणि आपल्यामध्ये करण्याची क्षमता आहे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बापाचं हृदय, आपल्या शिक्षकाचं हृदय, या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांभाळायचंय. कारण की येणारा साम्राज्य इतकं विकट परिस्थिती येणार आहे. देशवटी असलेल्या राज्य कार्यकर्त्यांनी काय केलं आम्हाला त्याचा इतिहास बघायचा नाही. जनरल नॉलेजसाठी ठीक आहे, परंतु वास्तवात मध्ये काय करायचं आपल्याला आपण म्हणतो आजचे पोरं बिघडले, आजचे पोरं असे झाले, कुणाचे ऐकत नाही. आम्ही त्यांच्या काळात असताना आम्हाला भीती वाटायची. शेजारचे काका यायचे, मागच्या गल्लीचे यायचे, ते सर आहे सर, एक सर एक गावात फिरला तर पोरांची चड्डीमध्ये बोलावून जात होता. वरंड्यात एक शिक्षकाला अख्खी शाळा घाबरत होती. आज अख्खे सर त्या वर्गात उभे राहतात तरी पोरं होतात, हॅलो सर, हॅलो सर. तो सर बिचारा जातो, उगाच त्या सरांच्या चिमटीला जातो. सर काय? कारण की आमची विचार व्यवस्था बरोबर नाही. आपण आमची विचारांची व्यवस्था बरोबर नाहीये. व्यवस्था आम्हाला जर वेगळं करायची असेल, चांगलं करायचं असेल, चांगलं रुजवायचं असेल, आपल्याला चांगले दिवस जर पाहायचे असेल, झोपण्यातून आपल्याला जागे व्हायचं आहे, आपल्यासाठी मेंढी पाल सारखं व्हायचंय. जर पाऊस जरी किती पडला, सह्याद्रीचा रांगा पडू द्या, सडसडकडे धो कडा असा तरी पाऊस पडला ना, आणि जर पाऊस गेला गेला ती मेंढीनं जर विचार केला, तिनं अंग जर झटकलं, अख्खं कोरडं होऊन जातोय. वास्तवात आहे. विचार करा. फक्त आम्हाला पुस्तकी ज्ञानांची गरज नाही, आम्हाला प्रात्यक्षिक गरज. कारण तुमचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी घडवतो, तुम्हाला शिकवतो, आणि तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट तुम्हाला लढायला शिकवतो. सामर्थ्यवान शिकवतं, गुणवान शिकवतं, धैर्य शिकवतं. संकट हे सोपे नसतात आणि सोपे पण असतात. आपल्याला ते दुःख देत नाही. दुःख तुम्ही सोचतात, दुःख तुम्ही करून घेतलेलं आहे. कारण की स्वतःचा भाव करून घेतलं. अय्यो मला लागलं, हा मला बीपी झाली ना, हा बाई मला ना त्रास होतो, काही ते पोरं असे आहेत,
बाई ते पोरं तसेच. अरे का त्यावेळेस पण कंपनी तीच होती, आज पण कंपनी तीच आणि पुढे पण तीच राहणार आहे. कंपनी बदलली नाही, आमची विचारशक्ती विचारधारा बदललेली आहे. आमच्यामध्ये सहनशीलता राहिली नाही, आमच्यामध्ये माणुसकीचं हे कातडं, आमचा देह हा निर्जीव झालेला आहे. फक्त पाणी टाकतो कशासाठी, भावनापोटी, पण वास्तवात त्या ठिकाणी पाणीच नसतं. आम्ही म्हणतो त्या ठिकाणी दूध टाकायला, नारळ फोडायचं आणि जिवंत माणसाला उपाशी ठेवायचं. आताच आमच्या महोदयांनी काही विषय घेतले होते, तुम्ही ऐकलंच त्या ठिकाणी, की जिवंतपणे खाऊ घालत नाही आणि मेल्यानंतर समोर आम्ही समाजाला दाखवतो आम्ही पंचपक्वान्नांचं जेवण हो घातलं. माझ्या राजाने हे केलं नव्हतं, तू का घेतलं नव्हतं, अरे पोरगा जिवंत असा धावं दाखवलं होतं. हे समाजासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. तेव्हा कुठे त्या गनिमला वाटलं की होय त्याला झालंच असेल, तू दगावलं असेल, केलं असेल, म्हणून ती त्याने सैल ठेवली औरंगजेबना आणि तिथून आपला परंतु आज आम्ही काय करतोय, ए तू आईला असं बोलू नको, माझी आई आहे. पोरगी म्हणते हे माझी आई आहे, ती माझी आई आहे. आणि मोठं झाल्यानंतर लेकरू मोठं होतं, आई बाप लहान होतात, ते पोरग म्हणतात हे तुझी आई, हे तुझा बाप आहे. अरे कसा ढेकण्या, अरे कसा रे तुझा आणि माझा. ज्या वेळेला तुला त्या आई बापाने लहानपणी शिकवलं होतं तेव्हा म्हटली नाही आई, ओ तुमचा वाला हा माझा वाला नाही, तुझा आणि माझा रे, तुझा आणि माझा रे, नाही भरोसा. गर्व कशाला रे भल्या माणसा, गर्व कशाला रे भल्या माणसा. सेन्या मातेची चूल बरी आहे, सेन्या मातेची चूल बरी चटणी भाकर, सेन्या मातेची चूल बरी चटणी भाकर. तुझा आणि माझा रे नाही भरोसा, गर्व कशाला रे भल्या माणसा, गर्व कशाला रे भल्या माणसा. अशी आमची परिस्थिती आहे. आज आम्ही त्या ठिकाणी कपडे बदलले, आम्ही कपडे बदलले, घर बदलले, आम्ही आमचे विचार बदलले. आमची विचाराची शक्ती मात्र काही आम्हाला पाहिजे, मोबाईल अपडेट पाहिजे, घर अपडेट पाहिजे, घराला सुंदर आकार पाहिजे, गाडी घोडी चांगली पाहिजे.